आणि असा जवळजवळ 7 ते 8 वर्ष औरंगजेबाशी सातत्याने लढणारा शंभूराजा येसुबाईंची फार सुंदर साक्ष आहे यासाठी. येसुबाई म्हणजे शंभूराजांच्या पत्नी. यांना भेटायला त्यांचा भाऊ आला होता. काल सांगितलं मी नाव, गणोजीराजे शिर्के. तो ताईला भेटायला म्हणून आला. आगत स्वागत झालं, सरबत पिणं झालं. म्हणले का नाहीस दादा? आलोय अशासाठी की दाभोळचं तिकडचं सगळं देशमुखीचं वतन आमच्या नावे आता केलं पाहिजे शंभूराजानं. येसुबाई म्हणली दादा वेडायस का? अरे जिथे महाराष्ट्र शिल्लक राहील की नाही हेच माहित नाहीये, तिथं दाभोळच्या तुकड्याचा काय विचार करतोयस तू? आधी औरंगजेब संपू दे ना, हे युद्ध तर कुठेतरी संपू दे. युद्ध काय होतच राहते. तेव्हा येसुबाईंनी सांगितलंय गणोजी तुला माहित नाही युद्ध कसं चाललंय ते. तू दाभोळच्या तुकड्यासाठी बसलायस, तुला मुलगा झाला त्या बारशाचे सगळे महोत्सव तू करत बसलायस, पण माझ्या नवऱ्याला तू बघितला नाहीस. गेल्या 8 वर्षात माझ्या नवऱ्याने कधी रात्रभर झोप घेतल्याची मला आठवत नाही. रात्री बेरात्री कधीतरी रायगडावरती शहाजण वाचतात तेव्हा आम्हाला समस्त शंभूराजे किल्ल्यावर आलेत म्हणून. आणि सकाळच्या प्रहरी आम्ही उठायच्या आतच शंभूराजे स्नान संध्या सर्व अनेक पूजा आटपून नकाशे घेऊन बसलेले असतात पुढच्या सैनिकांना सांगायला आज इथे जा, आज इथे जा, आज इथे जा. तर संभाजी या त्यांच्या प्रबंधामध्ये की या 8 वर्षात प्रत्यक्ष संभाजीराजे ज्या ज्या युद्धावर गेले अशा युद्धांची संख्या 120 आहे. आणि या 120 युद्धामध्ये कुठेही माघार नाही शंभूराजांची. कशाला म्हणतात साहेब 120? कुठनं कुठे? आणि बाकीच्या त्यांच्या इतर फौजांनी मारलेल्या फौजा त्या वेगळ्या. प्रत्यक्ष शंभूराजे ज्या ज्या ठिकाणी येऊन उभे राहिले होते 200 किल्ल्यांचे सतत 4 वर्ष चाललेले बेढे. तळ कोकणावर 3 वेळा औरंगजेबाने सेना पाठवल्या, 3ही वेळेला त्यांच्या मोहीम उद्ध्वस्त केल्या. या सगळ्या बाजूला लढणारे शंभूराजे, अरे दादा रोज त्या माणसाची काय कुत्रवड चालली आहे ती आम्ही बघतोय. औरंगजेब बऱ्हाणपूरला आला होता तेव्हा येसुबाई प्रसूत झाले होते आणि त्यांना मुलगा झाला होता. शंभूराजे आनंदाने म्हटले वा, का? मला वाटलंच होतं की आबासाहेब परत येतीलच. ते काही शांत बसायचे नाहीत. खरंच शत्रू दारात असताना आबासाहेब लगेच घाईघाईत आले बघा म्हणायचे. अरे ज्या माणसाला आपल्या मुलाचं बारसं करायला सुद्धा आजपर्यंत वेळ मिळाला नाही, आम्हीच परस्पर रायगडावर बारसं करून त्याचं नाव पुढचा शिवाजी ठेवलं. 8 वर्षात हा माणूस बिछाण्याला पाठ लावून आडवा झोपलेला कोणी जास्त पाहिलेलं नाही. अंगावर जखम व्हायला जागा नाही इतक्या जखमा अंगावरती घेऊन त्याने 4 लाख शत्रूचा खात्मा उडवला. अजून 3-3.5 लाखाची सेना औरंगजेबाची शिल्लक आहे. मग विचार करून आले गणोजी त्या गोष्टीला अडकून होता. राज्याभिषेकाच्या वेळेला येसू आपल्या दोघांचे जे बाबा पिलाजीराव शिर्के त्यांनी राज्याभिषेकाच्या वेळेला सांगितलं होतं शिवाजी महाराजांना की आमचं वतन द्या. तेव्हा दिलं नाही राजांनी. तेव्हा ते म्हटले गणोजीला पोरगा होऊ दे मग देतो. आता पोरगा झालाय, आता वतन दिलं पाहिजे. नाही तर शिवाजीराजे संभाजीराजे सुद्धा लबाडीनं बोलतात असं बोलावं लागेल. इतकं बोलायची येसुबाई इतक्या चिडल्या होत्या दादा. स्वराज्याचा पसारा कसा सांभाळायचा हे समजत नसताना स्वतःच्या वतनाच्या तुकड्यांसाठी माझाच भाऊ मरतो हे बघून मला शरम वाटायला लागली आहे. मी राजांच्या समोर हा प्रस्ताव आत्ता मांडू शकत नाही. तुम्हाला जमत नसेल तर औरंगजेब सुद्धा आम्हाला जमवायचा आहे. असं रागवून गणोजी निघून गेले. ते दुर्दैवाची वार्ता कानावर पडलीच. गणोजीराजे औरंगजेबाच्या छावणीत सांगण्यात झाले. दुर्दैवाने याच्या पुढे संभाजी महाराज कुठे कुठे जाणार होते याचं बरंचसे वेळापत्रक गणोजीला माहित होतं. औरंगजेबाची एकमेव इच्छा होती आणि औरंगजेब धूर्त अशा पठ्ठ्या होता. गणोजी शिर्के आपको क्या चाहिए? मला माझं वतन पाहिजे. औरंगजेबाचे शब्द बघा, तो इतका तयार आहे आणि आपले इतकं डोकं नाही, आपलं दोष आहे. औरंगजेबाचं वाक्य असं आहे, आपको क्या चाहिए? मला माझं वतन पाहिजे. वतन किसके राज्य में है? संभाजीराजांच्या राज्यातलं वतन पाहिजे, तो दे द्या. त्याच्या बापाचं काय जाणार होतं?
तुम्हाला 100 रुपये पाहिजेत का? हो. कुठे 100 रुपये? यांच्या पाकिटात आहेत. दिले तुम्हाला. दिले काय नाही का पाकिटात, त्याच्यातनं पण ते तो त्याच्या खिशातले 100 रुपये द्यायला तयार नाही आहे मला. वतन किसके राज में है? शंभू राजा के राज में दे दिया. मी आईच्या जीवावर पाहिजे उदार तो घालवायच्या घरात तुळशीपत्र ठेवून बसला होता आणि हा त्याला प्रसन्न झाला. हो, तुम्हाला जर संभाजीराजा पाहिजे असेल तर एक युक्ती सांगतो. आता ते संगमेश्वरी जाणार आहेत. तिथे न्याय निवाड्याचे बरेचसे प्रकरण निकालात काढायचे आहेत. न्याय निवाड्याला जायचं असल्यामुळे सैन्य कमी आहे. तुम्ही कोल्हापूर, पन्हाळा किंवा आंबाघाट मार्गेचं संगमेश्वरकडे उतरला तर सहज सापडणं शक्य आहे. पण बादशाह त्यांना मारू नका बरं का. किंवा माझ्या बहिणीचं कुंकू अडकलंय हो तिथं. माझी बहीण विधवा होईल ना. इतकं सगळं सांगितल्यावर काय उपयोग होता? औरंगजेबाने त्याच्या पद्धतीनं उत्तर दिलं. गणोजी शिर्के, आम्ही फितुरांच्याकडून बातम्या घेतो, सल्ले नव्हे. तुला तुझ्या बातम्या सांगितल्याबद्दल तुझी जहागिरी मिळतीये ना, चुप बैठ. आप चुप रहो. आणि मुकर्रब खान पठाण नावाच्या माणसाच्या हाती 3-4 हजाराची फौज देऊन त्याला आंबा घाटात उतरवला. लक्षात घ्या, अनेकांची कल्पना अशी की संभाजीराजे संगमेश्वरी बेसावध होते का नाही. नव्हे, त्यांना समजत होतं. प्रत्येक टप्पा कोण कोण सांगत होतं. पण इतक्या प्रचंड रात्री पावसाच्या काळामध्ये, इतक्या अंधारामध्ये एवढ्या लवकर मुकर्रब खान संगमेश्वर ही अटकळ नव्हती. म्हणून जवळजवळ शंभूराजांच्या बरोबर असलेली माणसं, मल्लोजी घोरपडे, स्वतः संताजी घोरपडे, धनाजी जाधव हे पुढच्या काळातले मोठे सेनापती, त्या काळातली छोटी मुलं होती पण तरी ते सैन्याची तुकडीचे एका पथकाचे प्रमुख होते. त्याच्याबरोबरीनं खंडोबल्लाळ स्वतः होता. ही सगळी माणसं साधारणतः 500-700 लोकांची शिबंदी होती. इथला न्याय निवाडा फक्त शिक्के मारून पुढे निघून जायचंय. एवढ्यात काही मुकर्रब खान येत नाही. पण ज्या क्षणी मल्लोजी राजाने बातमी दिली, राजे आपला अंदाज मुकर्रब खानाने फसवला. मुकर्रब खानापेक्षा घाटातून येताना वेळ जास्त लागेल म्हणून त्याच्यापेक्षा जवळचा रस्ता बहुतेक आपल्या लोकांनी दाखवला. आणि 3 दिवसानंतर जो मुकर्रब खान येईल अशी कल्पना होती, तो आत्ता संगमेश्वरला त्याच्या 5000 लोकांनी वेढा घालून उभा आहे. काय करूया? शंभूराजांच्या डोळ्यासमोर थैमान उभं राहिलं. एक संधी आहे. सगळ्यांनी इथून बाहेर पडायचं. नेहमीच्या पद्धतीनं मुघलांच्या सेनेला हूल द्यायची. मुघलांची सेना त्याच्या पाठलागावर जाईल आणि दुसऱ्या रस्त्याने आपण निघून जायचं. एक विशिष्ट हूल देता येईल. अनायसे सरदेसांचा वाडा असा आहे जिथून एक वेगळा रस्ता आहे जो थेट समुद्राकडे जातो, ज्याच्यावरनं गलबतावर चढता येतं. शंभूराजे लक्षात ठेवा इतके सावध आहेत की ते वाड्यात असताना त्यांची 2 गलबतं तिथेही तयार आहेत. इकडच्या रस्त्याने नाही जाताना कुठल्या क्षणी ते गलबताकडे जाऊ शकतात. मात्र मुकर्रब खान शहाणा नाही, पण आपली माणसं अशी त्याला फितूर आहेत की ही राजांची तयारी आहे हेही मुकर्रब खानाला सांगितलं गेलं आहे. त्यामुळे तो त्याचंही आरमार तिथे लावून बसलाय. अंतर्गत बातम्या आपल्याच माणसांनी बाहेर दिल्याशिवाय इतक्या जात नाहीत. आणि शेवटी 3-4 हजार लोकांना घेऊन देसाईंच्या वाड्यावर धमासान हल्ला मुकर्रब खानाने केला. मात्र स्वतः खंडोबल्लाळ, संताजी घोरपडे, धनाजी या सगळ्यांनी मिळून आपली जी 500 सेना होती ती काढली. हर हर महादेवच्या गर्जना करून थाड 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 घोड्यांच्या टाका उडवत निघाले. तो धुराळा असा उडवायचा असतो की कळता कामा नाही कोण कुठे गेला. आणि प्रचंड मोठी संगमेश्वरात बाहेर पडली. मुकर्रब खान ताबडतोब त्याच्या मागावरती निघाला. आमची माणसं त्याच्यात घातक ठरली. ती म्हणली, खान फसू नका, तुम्हाला हूल दिली गेली आहे. ही फक्त सेना गेली, 40-50 माणसं घेऊन राजे वाड्यातच आहेत. तुम्ही तिकडे गेलात की इकडे पळण्यासाठी राजे थांबलेले आहेत. मग मात्र कोणाचाही पाठलाग न करता मुकर्रब उलटा बोलला. अशा वेळेला मुद्दाम ऐका, कवी कलश सुद्धा त्या ठिकाणी होते. या 120 युद्धामधली जवळजवळ 20 ते 25 युद्ध अशी आहेत जेव्हा कवी कलश त्यांच्या बरोबर होते. इतकंच नव्हे तर यातली अनेक युद्ध कवी कलशांना परस्पर पाठवणे, कवी कलश एक युद्ध नेतृत्व करून जिंकून परत आले असं व्यक्तिमत्व PhDच्या थिसिसमध्ये कवी कलशाचं आहे. आणि तर्कशास्त्र असं आहे की कब्जी कलशाचा फितूर झाला तर औरंगजेब त्याला मारेल कशाला?
चतुर होणाऱ्या माणसाला बक्षीस मिळेल. संभाजी मेल्यावर एखाद्या वेळी मारलं असतं ते, पण आत्ता त्याला बक्षीस मिळायला पाहिजे होतं. पण मुद्दाम ऐकण्याची गोष्ट अशी आहे, जेवढ्या संभाजी राजांना यातना झाल्या त्याच्या आधी या सगळ्या यातना कब्जीला दिल्यात. कारण या युद्धामध्ये कब्जी स्वतः तलवार घेऊन जेव्हा बाहेर पडला, पथक घेऊन बाहेर पडला, किती छोटी माणसं माझ्या हातात होती. अशा वेळेला धनुष्य बाणासकट सुद्धा मुकरब खान तयार होता. काच दिशेचं धनुष्यावरनं सुटलेला बाण कलुषाच्या खांद्याला लागला, कलुषा खाली पडला. राजे त्याला उचलण्यासाठी म्हणून वाकले, पण आता थांबण्यात अर्थ नव्हता. राजे पुढे जायला लागले, पण जमाव जवळजवळ 1000-2000 होता आणि हातामधली माणसं आता 40-50 नव्हती. तरी सुद्धा राजांना कडक करून तोड 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 करत कितीतरी वेळ मारामारी चालू राहिली. 45 गेले, 45 गेला, 46 गेला आणि शेवटी वाड्यामध्ये घुसून मुकरब खानाचा डोळ्यावर विश्वास बसेना. पण अक्षरशः एका बाजूला 40 माणसं, दुसऱ्या बाजूला 40 माणसं, अशा 80 माणसांनी राजांच्या अंगावर फास टाकून आवळलेले होते. तेव्हा कुठं राजा एका जागेवर उभा असलेला दिसू शकला. आधी बऱ्याचशा लोकांनी फास टाकून पकडायचा प्रयत्न केला होता. त्यांची डोकी, हाडं, तांगड्या वेगवेगळ्या ठिकाणी दिसायला लागलेल्या होत्या. कारण राजांच्या अंगावर फास पडला की एका राखून जो फटका बसायचा की 20 माणसं उडून त्या भिंतीवर राहून पडायची. इकडं कोणी पकडायला ह्या दांडक्याने इकडची पडायची. 20-20 माणसाला सुद्धा एक हात आवरत नाही इतकी राजाची तब्येत होती. शेवटी 80 ते 100 माणसांचे दोऱ्याचे फासे, नंतर साखळदंड टाकले अंगावर. गोलगोल साखळदंड ज्यांनी हत्ती पकडतात, एवढ्या साखळदंडात जेव्हा 100 लोकांनी आवळला तेव्हा कुठे 8 वर्ष 8 महिने झंझणारं वादळ हाताशी आलं. अर्थात रायगडाकडे पळत सुटलेल्या लोकांनी काहीच केलं नाही असं नाही. त्यांनी मध्यंतरीच्या मार्गामध्ये छापे घालून 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 शंभूराजांना बाहेर काढायचा खूप प्रयत्न केला. पण मुकरब खानाने आता वेळा जबरदस्त आवडला होता. बहादूरगडाकडे निरोप पाठवला, औरंगजेब बादशाह शंभूराजांना मी घेऊन येतो. रामसेसच्या किल्ल्यापाशी त्यांनी 82 साली टोपी खाली टाकली होती. शंभूराजा पकडल्याशिवाय मी माझ्या डोक्याला टोपी घालणार नाही, औरंगजेब पटला होता. ती त्याची प्रतिज्ञा इतक्या वर्षांनी पूर्ण झाली. आनंदाने त्यांनी टोपी वगैरे घातली. सगळ्यांना विचारलं, कसा आणताय त्याला? पकडून आणताय ना? हो, कब्जी करू आपण त्याच्याबरोबर पकडलाय, बढियाची बात आहे, त्याला नुसतं आणू नका. बहादूरगडाच्या पाशी जी आपली सगळी छावणी आहे, औरंगजेबाची स्वतःची खासगी छावणी आहे. 1 लाख पायदळ आणि 50,000 घोडदळाची एवढी मोठी छावणी, अधिक बाजारपेठ, म्हणजे जवळजवळ 2 लाख वस्तीचं शहर असेल. त्याला आणला की विदूषकाची टोपी त्याला घाला, लोखंडी खोड्यामध्ये त्याचे हात अडकवा, लाकडाचा उपयोग नाही, तोडून टाकेल तो. लोखंडी खोड्यात अडकवा, त्याला उंटावर बसवा आणि वाजत गाजत धिट्ट काढत त्याला माझ्यापर्यंत आणा. तंबूचं दार सुद्धा असं बुटकं करा, बुटकं, म्हणजे तो आतमध्ये येताना असं डोकं खाली वाकवून येईल, म्हणजे मग मला म्हणता येईल, रहना दो शंभराचे सिर झुकाने की कोई जरूरत नाही. सगळे डायलॉग पाठ करून ठेवले होते. अधिक 5 अंगरक्षक ठेवले होते. कारण एवढ्या सगळ्यात सुद्धा तो अंगावर येऊन धडकला तरी आपण बरोबर ही भीती होतीच, म्हणून तो माझ्यापर्यंत पोचणार नाही अशी 5 माणसांमध्ये राहा बरं का, त्याला भेटण्याआधी. आणि बहादूरगडाच्या परिसरामध्ये शंभूराजांची स्वारी पोचली. मात्र काय भयानक दृश्य असेल. त्यांच्या डोक्यावरचा जरेटोप सक्तीनं ओरबडून बाजूला काढण्यात आला आणि विदूषकाची टोपी डोक्याला घालायची वेळ आली. हात पाय लोखंडी खोड्यामध्ये अडकल्यामुळे, अरे ज्याचं नाव ऐकून माणसं थरकापत होती, ती माणसं स्वतःचा वैयक्तिक सूड उगवण्यासाठी आता राजावर दगड काय फेकतायत, भाल्याने काय त्याला टोचतायत का, आता सिंह बांधला गेलाय, तो काय करणार आहे. इतकंच नाही तर ईश्वरदास नावाच्या त्या माणसाने लिहिलंय, जो त्यावेळेला त्या छावणीत होता. तो म्हणाला, आमच्या लोकांनी शंभूराजांवर तर मूत्र आणि विष्ठा सुद्धा टाकायला सुरुवात केली. राजा शांत. छावणीपाशी शंभूराजांना खाली उतरवलं. ते दार बघितलं शंभूराजांनी. तिथंच त्यांच्या लक्षात आलं काय घोडा आहे तो. शंभूराजाने आत पाय टाकला आणि मान न वाकवता गुडघ्यात वाकून सरळ आत आले. त्यामुळे सगळे डायलॉग उंफस झाले. आता सिर झुकाने की जरूरत नाही हा डायलॉग कसा म्हणणार औरंगजेब. गुडघ्यात वाकून ताठ मानेला आतमध्ये आला. कब्जी करू शा मागव मागाला. औरंगजेबाला धड बोलायला सुचेना, धड उभं राहायला सुचेना. तो 2 मिनिटं इकडे जायचं, 2 मिनिटं इकडे जायचं, 2 मिनिटं
त्याचं 2 मिनिटं चैन पडे ना त्याला. आणि अशा वेळेला कपचिक ऋषा सहज म्हणाला, शंभूराजे कविता सुनाव क्या. सुनाव. अरे रायगडच्या मोठ्या राजसभेमध्ये तुमची कविता मोठ्या प्रेमाने ऐकली होती. आता औरंगजेबासमोर तुमची कविता काय सांगते ऐकू. आणि पटकन कवी ऋषा बोलून गेला, तू तपतीज निहार के तखत त्यजो औरंग. शंभूराजा, अरे तुझं तेजच इतकं भयानक आहे की ते बघितल्यावर औरंगजेबाला सुद्धा तख्तावर बसायला जमत नाहीये. तो वेड्यासारखा इकडं तिकडं फिरतोय. तखत सोडून औरंगजेब खाली उतरलाय तुझ्या तेजामुळे. औरंगजेब पाहतो शंभूराजाकडे, हाय 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 हाय, क्या यही शिवाजी का शमशीरजंग शहाजादा संभाजी. दिमाग से बेदरकार, हिम्मत का शेर दिखाई में खूबसूरत सिपाही है परवरदिगार. इतना बहादुर राजा इस्लाम बन जाएगा तो तमाम दक्खन में एक ही तख्त होने को कोई अरसा न लगे. राजा जी राजा जी राजा जी, दिल में फिक्र मत करना. आप हमारे सच्चे धर्म में आएंगे तो ये खुदा का बंदा आपको बड़ा नवाब बना देने को तैयार है. केवढी आमिष दाखवतोय तो औरंगजेब. तुला दख्खनची सुभेदारी देतो, हे देतो, किमान शहाण्या माणसासारखं बोलावं की नाही की हिवाळी अधिवेशन झालं की सगळ्या मंत्रिमंडळाची एकदा बैठक घेतो की काय काय पॅकेज मिळतात ते एकदा बघा, तुम्ही लक्षात घ्या. नंतर आपण पावसाळी अधिवेशनामध्ये सगळ्यांच्या डोळ्यातला पाऊस बघण्यासाठी परत भेटू पाहिजे. तर काहीतरी तर बोलावं. पण धर्मांतरासाठी शब्द बोलल्या क्षणाला शंभूराजांचे शब्द आहेत, हे तो ये खुदा का बंदा आपको बड़ा नवाब बना देने को तैयार है. शब्द ऐकून शंभूराजाने सांगावं, अरे मला नको धर्म तो तुझा, मला नको धर्म तो तुझा, तुझा बापाचा तुझा काकाचा, मला एक रामचंद्र प्रभू प्यार, मला एक गाय माता ती प्यार, सांभाळ तोच एक करणार जे जे, सांभाळ तोच एक करणार जे जे, सांभाळ तोच एक करणार. तुझ्यासारखी कैक घुंगुरटी, तुझ्यासारखी कैक घुंगुरटी पडतील मसनवटील, घेऊन करकटील राज सांभाळ देव करण्याला. पुन्हा येईन जन्म घेऊन, पुन्हा येईन जन्म घेऊन, तुझी मान चरावर शिरून, तोल्या कुत्र्या हाती खाऊ घेईन तुझ्या देहाराजी, तुझ्या देहाराजी, एक तोल्या कुत्र्या हाती खाऊ घेईन तुझ्या देहाराजी. तोंडावर अपमान झाल्यानंतर संतापलेला औरंगजेब जो ओरडला, खामोश, सीधी राह बतलाने वाले पर टूट पड़ी है औलाद. अब तुझसे सीधी बातें करने में हासिल नहीं. अब एक ही रास्ता तुझे बतलाया जाता है, सीधी तौर से मुसलमान बन जाएगा तो तमाम दक्खन की सुविधाएं तुझे बहाल की जाएगी. किसी हिंदू को नहीं मिली इतनी इज्जत तुझे दी जाएगी. न मानेगा तो याद रख, कुत्ते के मौत से मारा जाएगा. शंभूराजा तितके शांत होते. औरंगजेब, कुत्र्याची मौत तू कधी बघितलीस? तुला निष्ठा कळाव्यात कुठं ज्यामध्ये वर्णन इतकं भयानक आहे. शंभूराजांना एका दिवसात मारलेलं नाही. 15 फेब्रुवारीच्या साधारणतः सुमारास त्यांना बहादूरगडाच्या शिबिरामध्ये आणलं गेलं आणि त्यांचा मृत्यू त्यांनी घडवलाय तो 11 मार्चला घडवलाय. जवळजवळ 1 महिन्याचा काळ सातत्याने शंभूराजांचे हाल चालले होते. सातत्याने एकामागून एक, एका दिवशी सगळं नाही करायचं. एकदा एक कान कापला की त्या यातनातून तो बाहेर येऊ लागला की दुसऱ्या दिवशी दुसरा कान कापायचा. त्या यातनातून बाहेर येऊ लागला की बोट तोडायचा. एका दिवशी तर आज्ञा झाली, कोशिंबीर करण्यासाठी काकडी सोलतात तसं साल सोला, झाडाच्या बुंध्याला रंधे लावावेत तशा सारड्या सोडल्या होत्या. औरंगजेब बादशहा एकाच गोष्टीसाठी तळमळत होता की शंभूराजांनी चित्कार करावा, दुःखाने विव्हळावं, असं वेदनेने तळमळावं. पण ते ऐकायला येईना.
अंगावरची सालडी अशी सोडून काढून त्याच्या अंगावर तिखट मीठ आणि तेजाब टाकून जाळ करत असताना सुद्धा मुखाने जप जगदंब उदयोस्तु जगदंब जगदंब. कधी कधी हळूच हाक मारायचे. रामदास स्वामी, आपण आम्हाला पत्र लिहिलं, त्याच्यामध्ये नमूद केलं होतं की तुझ्या वडिलांनी तर मोठा पराक्रम केलाच आहे पोरा, पण याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, असं तुम्ही म्हणाला होतात. स्वामी, मला माझ्या बाबांपेक्षा काही विशेष जमलं ना. या आयुष्याचं सार्थक म्हणून जे मला मिळावं ते जमलं ना. कारण आज मला कळत आहे, माझ्या जगण्यापेक्षा माझ्या मृत्यूनं काम जास्त होणार आहे. धर्मासाठी लढावं कसं माझ्या बाबांनी दाखवून दिलं, आता धर्मासाठी मरावं कसं ते दाखवण्याची जबाबदारी माझी आहे. बाबा, मी माझ्या परीक्षेमध्ये उतरलो ना, ती जिभेतनं येणारी जगदंबेची नामावली सहन होईना, म्हणून शेवटी सांगितलं जबान खीच लो. जिभेमध्ये लोखंडी आकडा अडकवायचा असतो उलटा. 10 लोकांनी चेहरा धरून ठेवायचा. जवळजवळ 1.5 हात जीभ बाहेर येते, इतके खसकन जीभ खेचून काढली जाते. आता नामाचाही आधार संपला. मनामधली माळ काय कोणी थांबवू शकत नाही. पण तरी सुद्धा तेजस्वी असलेले शंभूराजाचे डोळे, त्याला नजरेला नजर देता येईना. शेवटी एक पठाण पाठवला. त्या काळातला हा शब्द आहे, ह्याच्या डोळ्यामध्ये सळई फिरवून त्याला नवीन दृष्टी द्या. म्हणजे लोखंडी सळई निखाऱ्यात गरम करायची आणि डोळ्याच्या 2 छिद्रांमधनं घालून आतमध्ये गोल फिरवायची. आतल्या सगळ्या रक्तवाहिन्या जळून जातात, गळून जातात. तो मनुष्य जेव्हा आला, पांढरी दाढी असलेला, 2 शेगड्या घेतलेला, त्या माणसाचे शब्द फार छान आहेत. त्याने त्या तंबूमध्ये असा अर्धवट लोळा गोळा झालेला, कातडी नीटपणे आली नाही आली अशा अवस्थेतला शंभूराजा पाहिला. जबड्याचे भाग कापलेले, जीभ ओढलेली, तरी सुद्धा तब्येत लपत नव्हती राजाची. तो पटकन म्हणाला, राजाजी क्यों मर रहे हो? अभी उसके हाँ में हाँ मिला, बाद में भाग जाना. डोळ्याने फक्त विचार, का रे असं बोलतोयस? तो पठाण सांगू लागला, बेटे मैं तेरे बाप क्यों रखा हूं? मुझे मालूम है इतनी अच्छी तन करने को कितना प्रयास करना पड़ता है. अरे समाज राष्ट्र के लिए इतनी अच्छी तन मिली है. सगळं अंग चाचपलं त्याने. इतनी अच्छी तन फिर नहीं मिलेगी बेटा, अभी हाँ में हाँ मिलाओ. मुख्या डोळ्यांनी शंभूराजे फक्त एकच निरोप देत होते, अब अपना काम करो. आंखें तो बंद करो राजाजी, आंखें तो बंद करो. स्वार्थासाठी फितूर होणाऱ्या लोकांचे डोळे उघडण्यासाठी स्वामीनिष्ठांनी डोळे फोडूनच घ्यायला पाहिजे. तसा इतिहास भयानक आहे माझा. काय डोळे मिटून करू? एकदा उघड्या डोळ्यांनी बघतो या माझ्या महाराष्ट्राकडे, एकदा उघड्या डोळ्यांनी बघतो या माणसांच्याकडे. जगदंबा माझ्या कार्याला यश देईल काय? त्या पठाणाला सुद्धा बघवलं नाही. तंबूच्या कनातीला कान लावून औरंगजेब थांबला होता. आता तरी शंभूराजा ओरडेली आहे एका गोष्टीसाठी. याने परमेश्वराची प्रार्थना केली, परवरदिगार माफ करा. सर्वशीचे डोळ्यामध्ये सळ्या घातल्या, फक्त रक्त जळल्याचा आवाज आला. सत्तेशी फक्त सळ्या वळल्या, बाहेर आल्या, आवाज नाही. तो पठाण सांगतो, एखाद्या दीपस्तंभासारखा शंभूराजा उभा आहे. त्याच्या मनावर कोणताही परिणाम होत नाही. एक दिवस एक अवयव तोडत यातना करून शेवटी मुद्दाम मुहूर्त घेतला 11 मार्चचा. कारण दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता.
गुढीपाडव्याच्या मुद्दाम आदल्या अमावस्येला मारू म्हणजे हिंदूंच्या सणाला कलंकित करता येईल, अशा कल्पनेनं पुण्याच्या शेजारी तुळापूर आहे. तुळापूरच्याही पलीकडे नगर रस्त्याला आपण जात राहिला, वढू नावाचं गाव आहे. त्या जंगलामध्ये या शिल्लक राहिलेल्या देहाला नेलं कब्जे करुशा. त्याचीही जीभ हसडली होती, त्याचेही डोळे काढले होते, त्याचीही चामडी सोलली होती, त्याच्याही डोक्याचे पाठ काढांना त्या संगमावरती नेलं नदीच्या. वर्णन असं आहे, पालथं पाडलं आणि आता राहिलेल्या अवयवांना एक एक इंच अंतरावरनं खटा 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 तुकडे मारत. असं मारायचा सगळा डाव चालला होता. एकदम नाही मारायचं. शेवटचा घाव मानेवरती कचदिशी बसला, ते मस्तक बाजूला झालं. ज्या मस्तकावर यमराज्याचा अभिषेक झाला होता ते मस्तक बाजूला झालं. जे मस्तक जिजाबाईंनी कुरवाळलं होतं, जे मस्तकाला पोटाशी धरून शिवछत्रपतींनी अश्रू गळले होते, ते मस्तक बाजूला झालं आणि रक्ताचे फवारेच्या फवारे नदीमध्ये उडाले, इंद्रायणीमध्ये आणि भीमेमध्ये. आणि औरंगजेबाच्या लक्षात आलं, शंभूराजांचे डोळे फोडले पण दिव्य स्वराज्याची स्वप्न बघायचा महाराष्ट्र कधी थांबणार नाही. यांचे हातपाय काटल्यामुळे हिंदवी स्वराज्य उभे राहण्याचे यांचे प्रयत्न कधी संपणार नाहीत. एकच वाक्य आहे का की आपण कीर्तनाला विराम देऊ. ते वाक्य असं आहे, औरंगजेबाला हे प्रत्ययाला आलं की शंभूराजे गेल्याची वार्ता फक्त महाराष्ट्रात पसरली. मात्र कल्पना अशी होती की महाराष्ट्र घाबरून जाईल, महाराष्ट्र गारठून जाईल, महाराष्ट्र कोठून जाईल. पण औरंगजेबाला प्रत्यय आला, आता महाराष्ट्रातला सैनिकच नव्हे, महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक हातात मिळेल ते शस्त्र घेऊन उभा राहिला. ज्याने देवाधर्माची रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतली होती अशा राजाला इतक्या यातनामय पद्धतीनं मारणाऱ्या या औरंगजेबाला जिता जागता परत जाऊ द्यायचा नाही. हा निर्णय वयवर्ष 5च्या पोरापासून ते वयवर्ष 85च्या म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येकाने केला. स्त्री असो पुरुष असो, प्रत्येक गावागावामध्ये शहरामध्ये असलेली छावणी सैनिकांची सुद्धा वाट न बघता नागरिकांनी ठेचून काढली. ही माणसं किती वेळ ठेचावं लागलं हे युद्ध. ऐका, औरंगजेब त्याच्यानंतर जवळजवळ 17 वर्ष इथे थैमान घालत होता. 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू झाला. 1681 ते 1707 27 वर्ष 7 लाख फौज घेऊन औरंगजेबाने महाराष्ट्रात जंग पछाडलं. पण 27 वर्षाच्या युद्धानंतर औरंगजेबाला महाराष्ट्रात दाखवून दिलं. या अशा हिंदवी स्वराज्याच्या जरीपटक्याला हात लावण्याचं जरी कोणी धाडस केलं तर आम्ही 20 वर्ष 27 वर्ष 50 वर्ष अरे छे 100 वर्ष सुद्धा युद्ध चालू ठेवून शेवटी शत्रूला मातीत गाडतो. त्याशिवाय हिंदवी स्वराज्य थांबत नाही. खऱ्या अर्थाने औरंगजेबाला महाराष्ट्रात औरंगाबादच्या भूमीमध्ये दफन करून मातीत गाडला तेव्हा मराठी साम्राज्य पुढे उभे राहिलं. मराठी साम्राज्य